शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मेहकर पोलिसांनी अटक केली। रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूसच्या दरवाढीसाठी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यामुळे रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली। तुपकर यांना अटक करण्यात आली असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर रेल्वे स्टेशनवर मोठा गोंधळ घालत रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला। मलकापूर स्टेशनवर पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला बराच काळ मोठा गोंधळ उडाला। राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तर राहुल, काय अधिक माहिती आहे? सध्या काय वातावरण आहे? मिलिंद सर, सध्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर रेल रोको करणार, मुंबई, दिल्ली आणि गुजरात याकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे रोखणार अशा प्रकारचा इशारा जो आहे तो सरकारला दिला होता। आणि इशारा दिल्यानंतर रविकांत तुपकर हे भूमिगत झाले होते, परंतु रात्री दरम्यान पोलिसांनी रविकांत तुपकर यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आणि अटक करून बुलढाणा येथील पोलीस स्टेशनमध्ये त्यांना रात्रभर त्या ठिकाणी ठेवलंय। परंतु पोलीस स्टेशन मधूनच रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की रेल्वे रोको हा होणारच। आपल्या भूमिकेवर रविकांत तुपकर आणि कार्यकर्ते हे ठाम होते। त्या अनुषंगानेच आज पहाटेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि स्वतः रविकांत तुपकर यांच्या पत्नी या मलकापूर रेल्वे स्टेशनवर त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि रेल्वे रोखण्याच्या प्रयत्नामध्ये असताना पोलिसांनी त्यांना रेल्वे स्टेशनच्या गेटवरच त्या ठिकाणी अडवलेला आहे। पोलीस आणि कार्यकर्ते अशा प्रकारचा गोंधळ जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ होत असताना पोलिसांनी आता काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे आणि पोलिसांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आंदोलन न व्हावं याची दक्षता देखील पोलीस आपल्याला घेताना पाहायला मिळतात। परंतु रविकांत तुपकर यांची अटक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे दोन्ही या ठिकाणी समोर ठेवून कार्यकर्ते मोठे आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळतात। शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत असेल, मोझेल अटॅक असेल त्याची मदत असेल हे देण्यात यावी, ही प्रामुख्याने रविकांत तुपकर आणि कार्यकर्त्यांची मागणी होती। त्या मागणीवरूनच हा रेल रोको या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आहे। राहुल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। रविकांत तुपकर यांच्या अटकेचे हिंगोलीत पडसाद पाहायला मिळत आहेत। महामार्गावर टायर जाळत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अटकेचा निषेध केला। हिंगोलीच्या कन्हेरगाव नाका ते जिंतूर या मार्गावरती अज्ञातांनी हे टायर जाळले। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस दरवाढीच्या प्रश्नावर रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता, पण त्यापूर्वीच बुलढाणा पोलिसांनी त्यांना अटकही केली।